नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ॲज यू गाईज कॅन सी ऑन बोर्ड, आपण ही मिशन असिस्टंट कमिशनर ही जी आपली बॅच आहे याबद्दल तर बोलणार आहोत. बट मला सगळ्यात आधी तुम्हाला, कारण बरेच जेवढे कॉल आलेले आहेत या परीक्षेसाठी, त्यांचा सगळ्यांचा एकच डाऊट आहे की मॅम, मी आजपर्यंत एवढ्या सरळ सेवा दिलेल्या आहेत किंवा एवढ्या परीक्षा दिल्या आहे, मी अक्षरशः MPSCचा अभ्यास करतो तरी सरळ सेवेमध्ये फेल होतो. तर सगळ्यात आधी आपण तुम्हाला मी रिक्वायरमेंट सांगते की वाय मोस्ट ऑफ द स्टुडंट्स फेल इन एनी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. फर्स्ट अँड फॉरमोस्ट रिझन आहे, तुम्हाला वाटतं की हा सिलेबस दिलेला आहे, मी MPSCचा अभ्यास करतो, ही तर काय सरळ सेवेची परीक्षा आहे, 10 मार्काला GS GK येणार आहे, 10 मार्क्सला समजा तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग येणार आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. पण असं नसतं. सिलॅबस कवर करणं इज नॉट इज इक्वल्स टू की तुम्ही परीक्षा क्रॅक करणारच आहात. सिलॅबस पूर्ण तुमचा कवर करणं म्हणजे तुम्ही फक्त 1 स्टेप वरती गेलेले आहेत. तेच मी इथे लिहिलं आहे, सिलॅबस कम्प्लिशन डज नॉट इक्वल टू सिलेक्शन. सिलॅबस कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची चुकी 100% म्हणजे 99% विद्यार्थी करतात, जे 1% सिलेक्ट होतात. त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये फरक काय असतो की प्रॅक्टिस गॅप. म्हणजे तुम्ही आज एक कॉन्सेप्ट घेतली, एक कॉन्सेप्ट केली तुम्ही, लेट्स से तुम्ही मराठीमध्ये संधी करत आहात, व्यंजन संधी करत आहात किंवा स्वर संधी करत आहात. तुम्ही ते झालं की लगेच शब्दांच्या जातीकडे जाता, किंवा तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये नाऊन करत आहात, नाऊन झालं की लगेच प्रोनाऊनकडे जाता, लगेच वर्बकडे जातात. हीच प्रोसेस आहे तुमची जी तुम्हाला सिलॅबस कवर करवते पण फायनली सिलेक्शन करवत नाही. तुम्ही जर आज संधी करत आहात, त्यामध्ये कोणताही सब टॉपिक करत आहात, त्यानंतर तुम्हाला लगेच प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस MCQs जेव्हा तुम्ही सोडवता तेव्हा तुम्ही स्वतःला टेस्ट करू शकता की बाबा, मी एकतर लेक्चर्समध्ये किंवा जिथे कुठे बॅच करत असाल, संगममध्ये बॅच करत असाल, कुठेही मी एकतर अभ्यास केलेला आहे किंवा बॅचमध्ये संधी शिकलेलो आहे, पण मला MCQ सोडवत असताना ॲक्च्युली कळालं की लेक्चरमध्ये तर सगळं कळत होतं, पण क्वेश्चन्स सोडवत असताना मला क्वेश्चन्स सोडवता आले नाही. जर तुम्ही एक टॉपिक केल्यानंतर लगेच पुढच्या टॉपिककडे पळत असाल तर तुमचं जे सेल्फ ॲनालिसिस आहे ते मिस होतं. अँड दिस इज द रिझन वाय मोस्ट ऑफ यू, इवन तुम्ही MPSCचं जरी प्रिपरेशन करत असाल तरी सरळ सेवेमध्ये येऊन अपयश का फेस करावं लागत आहे, कारण तुम्ही स्वतःला कधी वेळ नाही दिलेला आहे. परीक्षेच्या हॉलमध्ये जाऊन तुम्हाला हे नाही दाखवायचं आहे की मी किती छान अभ्यास करून दाखवू शकतो, किती वेळ मी 3 तास 4 तास 5 तास अभ्यास करू शकतो. नाही, परीक्षेच्या हॉलमध्ये जाऊन आपल्याला किती छान प्रकारे मी MCQ सोडवू शकतो त्या प्रेशराइज्ड एन्व्हायरमेंटमध्ये. म्हणजे तुम्हाला 2 तासाचाच वेळ असतो, त्यामध्ये 100 प्रश्न आलेले असतात, तुम्हाला सोडवायचे. काही काही क्वेश्चन्स असे असतात ज्याचा तुम्हाला हवा पण नसते लागलेली, तुम्हाला काही आयडिया पण नसते, काही वाचलेलं पण नसतं. त्या प्रेशरमध्ये पण तुम्ही कसे क्वेश्चन्स ॲक्युरेटली सोडवता, ॲक्युरेसी कशी आहे, ती गोष्ट तुमची प्रॅक्टिस होणार आहे जर तुम्ही कॉन्सेप्ट झाल्यानंतर प्रॅक्टिस MCQ सोडवणार आहात. आणि फायनली वीक एरियाचं इग्नोरन्स करतात. यामध्ये 2 गोष्टी लक्षात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट तर विद्यार्थ्यांचा परीक्षेचा दिवस उजाडेपर्यंत सिलॅबस कवर होत नसतो, म्हणून रिव्हिजनकडे तर वेळच येत नाही. हे 50% स्टुडंट असतात. उरलेले 50% असे असतात की सिलॅबस कवर झालेला आहे, रिव्हिजन पण करतात ते, पण रिव्हिजन नेम सेकसाठी नाही करायची आहे. कुणीतरी सांगते, इथे मी सांगते म्हणून, किंवा कुणी सांगत असेल म्हणून रिव्हिजन करायची नसते. रिव्हिजन या शब्दाचाच अर्थ काय आहे? रिव्हिजन असा आहे तो. म्हणजे बघितलेल्या गोष्टीला पुन्हा बघायचं आहे, रिव्हिजिट करायचं आहे त्या पेजवरती, त्या कॉन्सेप्टवरती. आणि इथे तुम्हाला कळून घ्यायचं आहे की बाबा, मी इंग्लिश करत आहे, इंग्लिशमध्ये मी समजा नाऊन केलेला आहे, प्रोनाऊन केलेला आहे, वर्ब केलं आहे, ॲडवर्ब केलेला आहे, ॲडजेक्टिव्ह केलेला आहे, कंजंक्शन, प्रिपोजिशन, एव्हरीथिंग केलेलं आहे. फर्स्ट वेळेस अभ्यास झाला, सिलॅबस झाला. आता या सेकंड टप्प्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याला रिव्हिजिट करायचं आहे, पुन्हा पुन्हा वाचायचं नाही आहे.
आता तुम्ही कळून घ्यायचं आहे की नाऊनमध्ये काइंड्स ऑफ नाऊन होते. डोळे बंद करून किंवा त्या पेजवरती हात ठेवून तुम्ही बघायचं आहे की बाबा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन काय होतं. बरं ठीक आहे, ते पुस्तकात काय लिहिलं आहे जाऊ द्या, मी ह्या खोलीमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन शोधू शकतो का? काय आहे खोलीमध्ये? तर काहीच नाही आहे, कारण की घड्याळ जर म्हटला, हा पेन जरी म्हटला, कोणत्याही गोष्टी या ॲब्स्ट्रॅक्ट नाही आहे, या कॉन्क्रीट नाऊन आहे. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे जे आपल्याला दिसत नाही किंवा आपण ज्याला टच करू शकत नाही, 5 जे आपले सेन्सेस आहे त्यांनी त्याचा अनुभव करू शकत नाही, त्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणतो. ओके ठीक आहे, कळालं मला. आता मला जगातला कोणताही क्वेश्चन येऊ द्या, मी ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन एक्झॅक्टली बरोबर सोडवणार आहे. पुढची कॉन्सेप्ट, हात ठेवेल किंवा डोळे बंद करेल. आता काय बाबा, मटेरियल नाऊन आहे. काय असतं मटेरियल नाऊन? इथे दिसतंय का, अभ्यासिकेत आहे का मटेरियल नाऊन? तुम्ही जेवण जरी करत असाल, रस्त्याने जरी चालत असाल, तरी तुम्ही प्रत्येक गोष्ट नॉट ओन्ली विथ रिस्पेक्ट टू नाऊन, पण तुम्ही चालता बोलता गणित पण सोडवायला पाहिजे. याला म्हणतात की कंटिन्यू अभ्यासाच्या परिस्थितीमध्ये असणं. ठीक आहे, म्हणजे अभ्यास करत असणं कंटिन्युअसली. वीक एरियाचे इग्नोरन्स करता तुम्ही. बरेच विद्यार्थी असे असतात ज्यांना रिव्हिजन करायला भीती वाटते, कारण की रिव्हिजन करत असताना मला कळेल की मी जे वाचलं होतं ते आता मला लक्षातच नाही आहे. पण चांगलं आहे ना, ते तुम्हाला आत्ता रीडिंग हॉलमध्ये प्रिपरेशन स्टेजवरती कळते. परीक्षेत गेल्यानंतर कळल्यावर काही फायदा आहे का? नो यूज. म्हणून इथेच तुम्ही कळून घ्यायचं, मला हे येत नव्हतं, लगेच जे मी तुम्हाला म्हटलं पाठ करायचं. आलं तर ठीक आहे, नाही आलं तर तिथेच रिव्हिजन करायची. तिथेच बुकवरती काहीतरी रेड तुम्ही मार्क करू शकता, एकतर फुली मारू शकता, गोळा करू शकता की मला सेकंड टाईम वाचत असताना ही कॉन्सेप्ट बिलकुलच आठवली नव्हती. मग तुम्ही थर्ड रिव्हिजनवरती जायचं. थर्ड रिव्हिजनमध्ये तुम्हाला ज्या गोष्टीला आपण लाल गोळा नाही केला आहे, म्हणजे हे मला तेव्हा आठवत होतं, आता आठवते का? ओके, आठवते. सेकंड रिव्हिजनमध्ये जी गोष्ट मला आठवत नव्हती ती आता आठवते का? आता क्लिअर झालेली आहे. दिस इज व्हॉट इज नोन ॲज करेक्ट एक्झाम स्ट्रॅटर्जी. जर तुम्ही या स्ट्रॅटर्जीनी कॉन्सेप्ट क्लिअर केली, MCQ सोडवले, रिव्हिजन केली, नाही आठवलं, पुन्हा ती गोष्ट इग्नोर नाही केली, वीक एरिया, पुन्हा अभ्यास केला, पुन्हा MCQ सोडवलं, तर तुमचं सिलेक्शन होण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही. अँड दिस इज द ओनली स्ट्रॅटर्जी जी आपण मिशन असिस्टंट कमिशनरमध्ये नवी मुंबईच्या ज्या ह्या जागा आलेल्या आहेत असिस्टंट कमिशनरच्या, ही स्ट्रॅटर्जी आपण फॉलो करणार आहे. ह्या पूर्ण जर्नीमध्ये तुम्ही एकटे नसणार आहात. ऑब्व्हियसली जेव्हा तुमच्यावरती आम्ही गार्डियनसारखं लक्ष ठेवू तेव्हाच तुम्हाला कळेल की आपले वीक एरियाज कोणते. आपली कॉन्सेप्ट झाली, परीक्षेचा जो एक सिलेबस आहे तो आज शिकवून झाला, एक टॉपिक झाला की लगेच आम्ही MCQ देतो. लगेच तुम्हाला विचारतो की बाबा 20 MCQज आले होते, किती मार्क्स मिळाले आहेत तुम्हाला, का बरं नाही येते, कोणता रॉंग झालेला आहे, बरं ते कॉन्सेप्ट नाही कळाली आहे की क्वेश्चनच नाही सोडवता येते. या सगळ्या गोष्टी आपण इथे कव्हर करणार आहोत. आधी कॉन्सेप्ट क्लिअरिटी होईल, त्यानंतर प्रॅक्टिस MCQजमध्ये आपण स्पीड आणि ॲक्युरेसी या दोन्ही गोष्टी आपल्याला बिल्ड करायच्या आहे. कधी कधी विद्यार्थी स्पीडच्या मागे जातो आणि मग जेव्हा आन्सर की येते किंवा घरी आल्यावरती फ्रेंड्ससोबत डिस्कशन होतं तेव्हा तुमचा एक वाक्य असतं की मॅम सिली मिस्टेक झाली. सिली मिस्टेक का झाली? कारण तुम्ही स्पीडकडे लक्ष दिलं, ॲक्युरेसीकडे दिलं नाही. आपल्याला हा जर तराजू असेल, ठीक आहे, तर ह्या दोन्ही गोष्टी, एक गोष्ट अशी वर आणि एक गोष्ट खाली असं नाही पाहिजे, दोन्ही लेवलमध्ये पाहिजे. स्पीड पण पाहिजे, ॲक्युरेसी पण पाहिजे. बरेच विद्यार्थी असे असतात जे ॲक्युरेसी मेंटेन करायला जातात पण मग त्यांचा पेपर कवर होत नाही. 100पैकी ते 50-40च क्वेश्चन्स सोडवून येतात. मग त्यांनी पण आपण पास होणार आहे असं नाही आहे. ॲक्युरेसी प्लस स्पीड दोन्ही पाहिजे. हे कशाने येणार आहे? रोज प्रॅक्टिस MCQ सोडवल्याने. ठीक आहे, असंच फक्त तुम्ही लेक्चर्स करत आहात, कुठेतरी रेकॉर्डेड बॅच लावली आहे, तुमच्या फोनमध्ये बरेच लेक्चर्स येऊन पडले आहेत, फॅकल्टीला माहिती नाही आमचा विद्यार्थी कोण आहे, विद्यार्थ्याला कधी फॅकल्टीशी बोलणं होत नाही आहे, दॅट इज नॉट संगम स्ट्रॅटर्जी. इथे तुमचे रोज लाईव्ह लेक्चर होतात, प्रत्येक लेक्चरनंतर तुम्हाला MCQ सोडवायला मिळतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा कुठे कुठे लो पॉईंट आहे, कोणता कोणता वीक एरिया आहे, याच्यावर आपण, तुम्ही आणि आम्ही कसं वर्क करायचं हे आपण शिकत असतो. आणि डिसिजन मेकिंग अंडर प्रेशर तर खूप महत्त्वाचं आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. आता वळूया सिलेबसकडे. आय होप आत्तापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल. 19 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला वेळ आहे फॉर्म भरायला. हा जो आहे हा नॉर्मल सिलेबस आहे. रेग्युलर सब्जेक्ट्स याला नॉन टेक्निकल म्हटलेलं आहे नवी मुंबईनी. त्यामध्ये मराठी आपल्याला 10 मार्क्ससाठी येणार आहे, इंग्लिश 10 मार्क्ससाठी, सामान्य ज्ञान 10 मार्कांसाठी आणि बौद्धिक चाचणी 10 मार्क्ससाठी. हा पूर्ण रेग्युलर सब्जेक्टचा 40 मार्कांचा आपला सिलेबस आहे.
इथून पुढे येतो मेजर सिलेबस, दॅट इज 60 मार्क्स आणि हे 60 मार्क्स टेक्निकल सब्जेक्ट्सला आहे आणि इथेच विद्यार्थ्यांची पूर्ण गोंधळ उडालेली आहे. हे बघा, सगळ्यात आधी की नाही तुम्ही एखाद्या पास होणाऱ्या विद्यार्थ्यासारखं, किंवा नसेल तुम्हाला ते विचार करताय तर मी काय सांगते ते ऐका. हा असं बघितलं तुम्ही 10 ॲक्ट्स आहेत बाबा, 10 ॲक्ट करायचे असा विचार करायचा नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याला आता आपण वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये टाकून घेऊ. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही फिमेल असाल तर तुमच्याकडे कुर्ती असते, शॉर्ट कुर्ती असते, त्यानंतर टॉप असतं, शर्ट असतं. तुम्ही सगळे एकत्र ठेवता का कप्प्यामध्ये? हा माझा कुर्तीचा कप्पा आहे. किंवा तुम्ही जर जेंट्स असाल, मेल कॅन्डिडेट असाल तर शर्ट असतं, टी शर्ट असतं, शॉर्ट्स असतात, फुल पॅन्ट असतात, नाईट पॅन्ट असतात. आपण सगळं वेगवेगळे कप्पे करून ठेवतो. यालाच म्हणतात ऑर्गनायझेशन. नाहीतर आपलं कबड कसं खराब दिसतं. इन द सिमिलर वे या सिलॅबसला तुम्ही आधी ऑर्गनाईज करा. या 10 ॲक्ट्स आणि 10 ॲक्ट्स मला करायचं आहे असं नाही. ॲक्च्युली त्यांना तुमच्याकडनं तो सिलॅबस पाहिजे आहे आणि त्या सिलॅबस अनुरूप त्यांनी तुम्हाला हे ॲक्ट्स दिलेले आहेत. हे बघा, सगळ्यात पहिला ॲक्ट आहे द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस जनरल कंडिशन अँड सर्व्हिसेस ऑफ सर्व्हिसेस रूल्स. कधीचा आहे? 1981चा. आता हा कोणाचा आहे? जे MPSC मार्फत पास होतात विद्यार्थी त्यांच्यासाठीचा हा ॲक्ट आहे. तुम्ही MPSCमध्येही अभ्यास करत असताना याला बघितलेलं असेल. हा कशामध्ये येतो? हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, इथेच लिहिते मी, हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टीमध्ये येतो. पुढची गोष्ट आहे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस डिसिप्लिन अँड अपील रूल्स, अगेन विथ रिस्पेक्ट टू MPSC. हा पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्रायटेरियामध्ये येतो. त्यानंतर हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नाही आहे, तो कशात येतो ते मी सांगते तुम्हाला. हे पण नाही, हे पण नाही, राईट टू सर्व्हिसेस. ओके, आता पुढची गोष्ट बघा, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, म्हणजे नगरपालिकेचा जो ॲक्ट आहे तो. नगरपालिका कशाचं फेस आहे? गव्हर्नन्स. सिटीमधलं गव्हर्नन्स कसं चालू आहे त्याच्यासाठी. म्हणजे तुम्हाला गव्हर्नन्स हा सब्जेक्ट नीट माहिती पाहिजे आणि त्या सब्जेक्टसाठी त्यांनी फॉर लेट्स से महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट सांगितलेला आहे. अनादर महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग, MRTP ॲक्ट आपण ज्याला म्हणतो. टाउन प्लॅनिंग अगेन गव्हर्नन्ससाठी आहे. चंडीगड सिटी जी आहे हा तर महाराष्ट्रासाठी आहे, पण आपल्याला माहिती आहे इंडियामध्ये टाउन प्लॅनिंग झालेली सिटी चंडीगड आहे. तर त्याच हिशोबाने महाराष्ट्रामध्ये पण रिजनल आणि टाउन प्लॅनिंगचा ॲक्ट आहे. 1966 वर्षातलाच आहे हा. हा पण येतो तुमचा गव्हर्नन्स या विषयामध्ये. ठीक आहे. त्यानंतर स्कीम्स इम्प्लिमेंटेड बाय, हे नंतर बघूया आपण. राईट टू सर्व्हिसेस ॲक्ट, म्हणजे तुम्ही समजा सेतू केंद्रामध्ये जात असाल आणि तुम्हाला रहिवासी पाहिजे असेल तर तुम्ही ते प्राप्त करू शकतात. तुम्हाला गव्हर्नमेंट काय काय सर्व्हिसेस आणि किती वेळेमध्ये तुम्हाला समजा ते रहिवासी असेल तर 8 दिवसात, असं नाही की ते तुम्हाला म्हणतील जा आता आम्ही घेतलं आहे तुमचं 2 महिन्यानंतर या. नाही, तुम्हाला काही गव्हर्नमेंटनी सर्व्हिसेस द्यायचं, यालाच म्हणतात गव्हर्नन्स. गव्हर्नन्स म्हणजे काय? तुम्हाला गव्हर्नमेंट काय काय सर्व्हिसेस देत आहे, कसं गव्हर्न करत आहे गव्हर्नमेंट, याच विषयाला आपण गव्हर्नन्स म्हणतो. राईट टू सर्व्हिसेस ॲक्ट. आता यांनी फक्त राईट टू सर्व्हिस दिलेला आहे, पण महाराष्ट्राचा पण राईट टू सर्व्हिस ॲक्ट आहे आणि सेंट्रल म्हणजे इंडियाचा पण राईट टू सर्व्हिस ॲक्ट आहे. तर तुम्हाला ते दोन्हीही ॲक्ट करावे लागतील. यांनी असं नमूद नाही करून दिलं की महाराष्ट्राचं पाहिजे की सेंट्रल लेवलचं पाहिजे. सो दॅट्स वाय हे दोन्ही करायचे आपल्याला. हे गव्हर्नन्स विषयामध्ये येतात. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट, ट्री कन्झर्वेशन जो ॲक्ट आहे तो पण गव्हर्नन्समध्ये येतो. म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सॉलिड वेस्ट. आता हा 2002चा राहिलेला नाही आहे, या ॲक्टचं नाव पण असं राहिलेलं नाही आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ॲक्ट झालेला आहे हा. तर आय गेस यांनी हा बदलून पण दिलेला असावा. हा पण गव्हर्नन्समध्ये येतो. राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, हा इथे मी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणलं होतं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गटामध्ये येतो हा ॲक्ट. ठीक आहे. आणि हा डिझास्टर मॅनेजमेंट अगेन गव्हर्नन्समध्ये येतो. आता सगळ्यात जास्त महत्त्वाचा हा दिसते तुम्हाला एक गोष्ट आहे, पण इथे लिहिलं आहे स्कीम्स इम्प्लिमेंटेड बाय अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ. सगळ्यात आधी तर हा एक ॲक्ट नाही आहे, यामध्ये बऱ्याच स्कीम्स येणार आहे आपल्याला. सुमारे तुम्हाला सांगते मी, सेंट्रल लेवलच्या वेगळ्या, महाराष्ट्र लेवलच्या वेगळ्या, बऱ्याच अशा याच्यामध्ये स्कीम्स येणार आहेत. अनलिमिटेड खूप जास्त स्कीम्स यामध्ये येऊ शकतात.
स्कीम्स इम्प्लिमेंटेड बाय अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ सेंट्रल आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट, दोन्हीही डिपार्टमेंटच्या आपल्याला स्कीम्स करायचं आहे. तर थोडा जास्त वेटेज येईल त्याला, कारण की स्कीम्स भरपूर आहेत. अक्षरशः इंडिपेंडन्स नंतर तर आत्तापर्यंतच्या ऑब्व्हियसली आत्ताच्या स्कीम्सला जास्त वेटेज असणार आहे. पण समजा जवाहरलाल नेहरू नॅशनल म्हणजे रूरल अर्बन डेव्हलपमेंटची आहे ती, अशा बऱ्याच इंडिपेंडन्स नंतरच्या पण आहेत, इंदिरा गांधी आवास योजना वगैरे वगैरे. ओके, ठीक आहे. परीक्षेची पद्धती काय आहे की बाबा मराठी आणि इंग्लिशमध्ये येणारे 200 मार्क्सला पेपर आहे, 100 क्वेश्चन येणारे, ऑब्जेक्टिव्ह आहे, गोळे गोळे करायचे आहे. आता मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की जो आपण हा सिलॅबस पूर्ण बघितलेला आहे, नॉन टेक्निकल आणि टेक्निकल, हा 40 मार्क्सला आहे, हा एवढे सगळे ॲक्ट्स 60 मार्क्सला आहे. तर तुमची स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे एक्झॅक्टली ही परीक्षा क्रॅक करण्यासाठीची. सगळ्यात जास्त स्कोरिंग आणि मार्क्स तर कमी आहे, 10-10 मार्क्स आहे, पण याच्यावरती एकदा अभ्यास झाला तुमचा, एकदा रिव्हिजन झाली, एकदा प्रॅक्टिस सेट जे आपण संगममधून देणारे बॅचच्या स्टुडंट्सला ते सॉल्व केले, तर हे 3 विषय तुमच्या मुठ्ठीतले आहेत. ठीक आहे. इंग्लिश, मराठी, जी के हे आपले 30 मार्क्स कवर करणारे, 100 पैकी 30 क्वेश्चन म्हणते, मार्क्स नाही सॉरी, 30 मार्क्स इथे कवर झाले. हे लो हँगिंग फ्रूट्स आहे. लो हँगिंग म्हणजे काय, एकदा अभ्यास केला, एकदा MCQ सोडवले, एकदा रिव्हिजन केली, वीक एरिया बघितला, तर याच्यामध्ये आता जास्त वेळ वाया घालवायची गरज नाही आहे. एकदा कळून गेलेला आहे की बाबा टेन्स काय असतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स काय असतं, एकदा कळालं की ते कळून जातं, त्याला वारंवार करायची गरज नसते. पुन्हा मराठीमध्ये पण तसंच आहे, एकदा तुम्हाला समास काय प्रयोग काय कळालं की तुम्हाला वापस करायची गरज नसते. जर हे फर्स्ट लेवलवरती आहे लो हँगिंग, त्याच्यानंतर सोपं, याच्यापेक्षा थोडं अवघड, रिव्हिजन लागते, जास्त क्वेश्चन सोडवावे लागतात, जास्त प्रॅक्टिस लागते, पण अगेन डुएबल आहे. दॅट इज रिझनिंग आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉज. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोणते हो मॅम, 1, 2 आणि 3 हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉज आहेत. सोपे, एकदा कळालं तुम्हाला कोणाच्या अंडर काय आहे, कोणाचे काय काय ऑब्लिगेशन्स आहे, कोणावरती काय काय बाइंडिंग गोष्टी आहेत, कळालं, यू आर गुड टू गो. ठीक आहे. त्यानंतर थोडंसं अवघड फर्स्ट, सेकंड आणि आता हा 3rd नंबरवरती येतो. लेवल थोडी अवघड होत चालली आहे, जसे जसे नवीन सर्कल येतील तशी तशी लेवल अवघड होत चालली आहे. काय आहे आता, अर्बन गव्हर्नन्स. यामध्ये आपल्याला अनलिमिटेड स्कीम्स करायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट करायचं आहे, जे इकडे दिलं आहे ना मी तुम्हाला, या गोष्टी गव्हर्नन्स हे बऱ्याच गोष्टी आहेत, थोड्या अवघड जातील ह्या, कारण की इथे म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ॲक्टमध्ये पण थोड्या गोष्टी अवघड झालेल्या आहेत. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तुम्ही बघू शकता की डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये एक नॅशनल डिझास्टर अथॉरिटी बनवलेली आहे, एक स्टेट डिझास्टरची बनवलेली आहे, प्राईम मिनिस्टर हेड करतात सेंट्रल लेवलच्या याला. त्या सगळ्या गोष्टी थोड्या फॅक्च्युअल आहेत, म्हणून थोडंसं रिव्हिजन, एकदा रिव्हिजन झाली की विसरू शकता तुम्ही, फॅक्ट्स जास्त आहेत त्या गोष्टीमध्ये. स्कीम्स तर कोणती इम्प्लिमेंटिंग मिनिस्ट्री आहे, कोण हेड आहे, फंडिंग कोणाकडनं आहे, सेंट्रल लेवलची फंडिंग किती आहे, केंद्र शासनाचं किती आहे त्याच्यामध्ये फंडिंग, राज्य शासनाचं किती आहे वगैरे, थोडंसं अवघड आहे. त्यामुळे हे थोडं हार्ड पार्टवरती येतं. आणि सगळ्यात जास्त हार्ड त्यानंतर, ओके, याच्यातनं मी ह्या स्कीम्स काढल्या आहेत, त्या सगळ्यात जास्त अवघड आहेत, कारण की खूप आहेत. ठीक आहे. तर या हिशोबाने आपण पूर्ण जी बॅच आहे ती लॉन्च केलेली आहे. इफ यू आर इंटरेस्टेड, ठीक आहे, तर बॅच ऑलरेडी चालू झालेली आहे. तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊ शकता, म्हणजे आधी गुगल क्रोमवर जायचं आणि मग हे टाईप करायचं, sangamsparda.com. ठीक आहे. वेबसाईटवरती तुम्हाला आपली बॅच दिसून जाईल. जर कोणत्याही गोष्टीमध्ये काही डाऊट आला तुम्हाला, तर तुम्ही कधीही आपल्याला कॉल करू शकतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, यावेळेस आपण फीस खूप कमी ठेवलेली आहे. जर तुम्ही कुठेही जाल तर तुम्हाला फीस, कारण की याच्यामध्ये मेहनत खूप जास्त आहे, तुम्हाला सगळे नोट्स मिळणार आहेत, प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, प्लस प्रत्येक सिलॅबस कवर करून मिळणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहेत. तरी पण आपण फीस खूप कमी ठेवलेली आहे. बाकी मी तुम्हाला त्याची अश्युरिटी देते, तुम्ही तर बऱ्याच ठिकाणी बघितलेलंही असेल किती फीस आहे किती नाही. आपण सगळ्यांच्या तुलनेत 50% कमी करून ठेवत आहोत. आपली फीस याच्यासाठी
इतकी फीस आहे आपली. ठीक आहे, यावेळेस आपण सगळ्या बॅचेसपैकी याच्यावरती सगळ्यात कमी फीस ठेवलेली आहे. बट यामध्ये आपल्याला मेहनत खूप आहे आणि तुमच्याकडनं पण आम्हाला खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये करून घ्यायच्या आहे. सो जस्ट ट्रस्ट द प्रोसेस. फक्त आपण अभ्यास करून नाही चालायचं आहे. आपल्याला वीक एरियाज ॲक्नॉलेज करायचे आहे आणि मगच सिलेक्शन होऊ शकतं. दॅट इज द स्ट्रॅटजी फॉर एनी टॉपर हू इज गेटिंग सिलेक्टेड इन एनी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. ओके, चला तर मग भेटूया. या व्हिडिओच्या खाली फोन नंबर पण आहेत, माझा आहे, सरांचा आहे. तुम्ही कधीही आपल्यापर्यंत रीच आउट होऊ शकता. थँक्यू सो मच.